आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हणलं तर पुरणपोळीचं नैवेद्य राहते आणि आम्ही तिघीजणी होतो, ऋतुजा, साक्षी दिदी आणि मी. तर तिघीनं पटकन पुरणपोळीचा स्वयंपाक आवरून घेतलो आणि वडाची पूजा करायला निघालो. तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक पण दाखवावा थोडासा. तर इकडं मी पुरणपोळ्या बनवून घेत होते आणि पातेल्यामध्ये आमटी झालेली होती, कुकरमध्ये पलीकडे भात झालेला होता आणि थोडे भजे पापड पण तळून घेतलेले होते आणि थोडे मोदक पण करून घेतलेले होते. पूजा करते वेळेस तुम्हाला पुढं बघता पण येते ते. तर आता मी पटकन 2-4 पोळ्या आहेत ते म्हणजे पटकन आवरून घेते. मग आपण तयार झालेलं तर तयार होऊन पटकन आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी निघायचंच आहे. तर आमची सकाळपासूनची एवढी धावपळ होती की काय सांगावं ते पण नाही समजत मला. का सांगू का, पहिला आम्ही देवाला गेलेलो होतो 2-3 दिवस आणि इतकी तब्येत पण असं झाली होती की काय सांगावं ते पण नाही कळत. तर प्रवासानं 2-3 दिवस थकून गेलं, त्यामुळे जरा थोडा आराम नव्हतं. तरी आम्ही सगळं आवरून मेकअप वगैरे करून साडी छान घालून सगळं निविदाचं ताट पण आवरल्या पुरीवांनी. तर पुरीवाची मला भरपूर अशी मदत होती दोघींची पण. आणि गेल्या वर्षी असं झालेलं होतं की गेल्या वर्षीचा व्हिडिओ तर कुठलाच नाही. का सांगू का, लाईट नव्हती आमच्या इथं 2-3 दिवस पावसामुळं आणि चार्जिंग पण नव्हती कुणाच्या गावात. एकही जणाच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि कुठले माणसं म्हणजे कसं चार्जिंग दुसऱ्या गावाला पण करून येत होते आणि आम्हाला काही चार्जिंग भेटली नव्हती. तर गेल्या वर्षीचा काही व्हिडिओ नाही. तर ह्या वर्षीचा म्हटलं तर लाईटीचं काही प्रॉब्लेम नव्हतं त्याच्यामुळं आणि महत्त्वाचा पाऊस नव्हता त्यामुळं चार्जिंग पण होती आणि लाईट पण होती. तर चला मग आता वटपौर्णिमेची पूजा करून घेऊया छान मस्त अशी. तर खूप सारी तयारी करून आम्ही छान असं मेकअप करून छोटासा गजरा करून, तर स्वस्तिकच्या फुलाचा गजरा केलेला होता. गेल्या वर्षी मोगऱ्याचे फुलं होते तर सर्प निघत होते म्हणून त्यामुळं आम्ही ते झाड काढून टाकलेलं आहे. आणि छान अशी मी पूजा करून मस्त अशी एक ब्लाऊज पीस, परत 5 खडे देऊन ठेवायचं आणि त्याची पूजा करून घ्यायचं. परत खारीक, खोबर, खडीसाखर असं 5 वस्तू ठेवून ते पण पूजा करून घेतली आणि ब्लाऊज पीस होती ते अंतरून मस्त छान पूजा करून घेतली. आणि नंतर मग गहू जे होते ते गव्हानं छान अशी ओटी भरून घेतले आणि मग आता मी दोरा बांधून छान असा मस्त फेऱ्या मारणार आहे. तर तुम्हाला सांगते मी फेऱ्या किती मारणार आहे ते. तर 108 मी शेंगदाणे मुपून घेऊन आलेले आहेत आणि वाटीमध्ये 108 शेंगदाणे आहेत आणि 108 फेऱ्या मारावं लागते. आमच्या गावाकडची हेच प्रथा आहे. तर 108 फेऱ्या म्हणजे कुठल्या गावाला काय कशी पद्धत राहते, कुण्या गावाला कशी राहते प्रथा. तर आमच्या गावाला म्हणलं तर 108 फेऱ्या मारतात. तर असं दमादमानं का होईना मी 108 फेऱ्या मारून घेणार आहे. का सांगू का, इथं ओल्ली माती झालेली आहे आणि पाय पण थोडा थोडा घसरायला लागला आहे आणि त्यामुळं कुणी 7 घालतंय, कुणी म्हणजे परंपरा तर आहे 7 घालण्याची, पण आमच्या गावाकडं कसं 108 फेऱ्या घालतात. त्याच्यामुळं मी पण दरवर्षी 108च फेऱ्या घालते. आणि आमचं गाव कसं छोटं आहे, जास्त काही म्हणजे मोठी वस्ती नाही. तर काही बायका अगोदर आल्या होत्या आणि ते पण पूजा करून गेल्या. नंतर आता आम्ही आलो. आता नंतर आणखीन बी बायका मागे आहेत, ते पण 1-2 यायला लागल्यात. तर आल्याच आहेत आता. ते पण आमच्या शेजारच्याच आहेत आणि गाव काही आमचं मोठं नाही, सगळं गाव छोटंच आहे. तरी सगळे म्हणजे अर्धे काही असं जस्तेच्या टायमानुसार येतात इथं पूजा करायला. तर आता आम्ही मस्त असं छान पूजा करून घेतलो आणि परत आता वडाची फेऱ्या पण 108 फेऱ्या म्हणलं तर भरपूर वेळ लागते. तरी पण होईल तेवढं मी पटपट फेऱ्या मारून घेत आहे.
आणि पुरीवाला कसं भूक पण भरपूर लागलेली होती आणि दीदीचे पप्पा येतात म्हणून ते पण गडबड होती. का बरं की त्यांना आल्या कामावून आलं का जेवायला लागतं. आणि हे आमचं छोटंसं गाव आहे आणि हे दारातली शाळा आहे आणि वडाचं झाड काही लांब नाही, जवळच आहे, भरपूर जास्त काही लांब नाही. तर मी असं छान मस्त फेऱ्या मारून घेत होते. हे इकडं शाळा पण आहे बघा. तर आता फेऱ्या मारणं झालं की नंतर आपल्याला कसं ओटी भरण घ्यायची राहते 5 बायकांची, किंवा मग आता इथं 5 तर नाहीत. त्यामुळं मी आता कसं हे ऋतुजा आणि साक्षी दिदी आहे आणि परत आणखीन एक मुलगी आहे, तिचे पण मुलीवांच्या पण ओट्या भरणार आहे आणि बाह्यांच्या पण भरणार आहे. तर 2च बाया आहेत आणि मग ओटी अगोदर आरती करून घेणार आहे मी.
छान आमची मस्त पूजा झाली, आरती झाली आणि मुलीवांच्या पण काही वटी भरून घेतली मी. परत बायकांच्या पण वटी भरून घेतली. त्यांनी पण माझी वटी भरत आहेत आता. आणि आता वटी भरणं झालं की नंतर आम्ही घराकडे जाणार आहे. तर तुम्हाला कशी वाटली आमची पूजा वटपौर्णिमेची नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर नक्की करा. आणि असंच आमच्या छोट्याशा गावातले छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्रायबर करा. चला मग बाय.